आयुष्य बदलायचं असेल तर 21 दिवस हे नियम पाळा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त बघण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आळसाला, अपयशाला आणि नकारात्मकतेला कंटाळला असाल, तर स्वतःला फक्त 21 दिवस द्या. हो, फक्त 21 दिवस. सायकोलॉजी सांगते की माणसाला कोणतीही नवीन चांगली सवय लावण्यासाठी किंवा जुनी वाईट सवय सोडण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतात. याला 21 डे हॅबिट रूल असे म्हणतात. आज मी तुम्हाला अशा 5 नियमांबद्दल सांगणार आहे, जे पुढचे 21 दिवस जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळले, तर 22व्या दिवशी तुम्ही एक वेगळेच, अधिक यशस्वी आणि ऊर्जावान व्यक्ती असाल. चला तर मग वेळ न वाया घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. नियम नंबर 1. सकाळी 5 वाजता उठणे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पुढचे 21 दिवस रोज सकाळी 5 वाजता उठायचं. बरेच लोकांना वाटतं, सकाळी लवकर उठून काय होणार? मित्रांनो, जेव्हा तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठता, तेव्हा तुम्हाला जगापेक्षा 2 तास जास्त मिळतात. सकाळी 5 ते 7 या वेळेत निसर्गात एक वेगळी शांतता असते. वातावरण प्रसन्न असतं आणि तुमच्या मेंदूची कार्यक्षमता सर्वात जास्त असते. या वेळेत कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणारं नसतं. नाही कोणते फोन कॉल्स, नाही सोशल मीडियाचे मेसेज. हा वेळ फक्त आणि फक्त तुमचा असतो. सुरुवातीचे 3 ते 4 दिवस खूप त्रास होईल. डोळे जड होतील, अलार्म बंद करावासा वाटेल. पण लक्षात ठेवा, हाच तो कठीण टप्पा आहे जो तुम्हाला पार करायचा आहे. एकदा 5 वाजता उठायची सवय झाली की तुमचा पूर्ण दिवस कमालीच्या ऊर्जेने भरेल. नियम नंबर 2. नो गॅजेट आणि मॉर्निंग रुटीन. दुसरा नियम, सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 1 तासात मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनला स्पर्शही करायचा नाही. आपल्यापैकी 90% लोकांची सवय असते की डोळे उघडल्या आपण आधी इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा फेसबुकचे नोटिफिकेशन चेक करतो. यामुळे सकाळीच आपल्या मेंदूला नकारात्मकता किंवा इतरांच्या आयुष्याची तुलना करण्याचा डोस मिळतो. पुढचे 21 दिवस सकाळी उठल्यावर मोबाईल बाजूला ठेवा. त्याऐवजी 1 ग्लास कोमट पाणी प्या. 10 मिनिटे शांत बसून ध्यान, मेडिटेशन करा. निसर्गात किंवा गॅलरीत जाऊन दीर्घ श्वास घ्या. आज दिवसभरात तुम्हाला काय काय करायचं आहे, त्या कामांची एक यादी तयार करा. यामुळे तुमच्या मनाला प्रचंड शांतता लाभेल आणि दिवसभराचं नियोजन स्पष्ट होईल. नियम नंबर 3. शरीर आणि मनाची मशागत. एक्सरसाइज अँड रीडिंग. तिसरा नियम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहे. पुढचे 21 दिवस तुम्हाला रोज 30 मिनिटे शरीरासाठी आणि 20 मिनिटे मनासाठी द्यायची आहेत. 30 मिनिटांचा व्यायाम म्हणजे जिममध्येच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही धावायला जाऊ शकता, योगा करू शकता किंवा वेगाने चालू शकता. जेव्हा शरीरातून घाम निघतो, तेव्हा डोपामाइन आणि एंडोर्फिनसारखे आनंदी हार्मोन्स रिलीज होतात, जे तुमचा मूड फ्रेश ठेवतात. आणि व्यायाम झाल्यानंतर पुढची 20 मिनिटे कोणतंही एक चांगलं माहितीपूर्ण किंवा प्रेरणादायी पुस्तक वाचा. जर वाचनाचा कंटाळा येत असेल तर ऑडिओ बुक ऐका. यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलेल. जसं शरीराला अन्नाची गरज असते, तशीच बुद्धीला चांगल्या विचारांची गरज असते. नियम नंबर 4. डिजिटल डिटॉक्स आणि सोशल मीडिया लिमिट. चौथा नियम आजच्या काळातील सर्वात मोठा चॅलेंज आहे, डिजिटल डिटॉक्स. पुढच्या 21 दिवसांसाठी सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त
45 मिनिटांवर आणायचा आहे. आज आपण रील स्क्रोल करण्यात तासनतास वाया घालवतोय. आपल्याला कळतही नाही की आपण दुसऱ्यांचं आभासी आयुष्य बघून स्वतःचं खरं आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत. यामुळे चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते आणि वेळेचा अपव्यय होतो. 21 दिवस स्क्रीन टाईम ट्रॅकर ऑन ठेवा. सोशल मीडिया ॲप्सवर टाईम लिमिट सेट करा. जो वेळ वाचेल तो वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवा, तुमच्या छंदाला द्या किंवा काहीतरी नवीन कौशल्य शिकवण्यासाठी वापरा. हा नियम पाळलात तर 21 दिवसात तुमचा फोकस 10 पटीने वाढेल. नियम नंबर 5. तक्रार करणे बंद आणि कृतज्ञता भाव. 5वा आणि सर्वात जादुई नियम म्हणजे तक्रार करणे बंद करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याकडे काय नाहीये याचं रडगाणं आपण दिवसभर गात असतो. माझ्याकडे पैसा नाही, चांगली नोकरी नाही, चांगलं घर नाही. पुढचे 21 दिवस हे पूर्णपणे थांबवायचं आहे. याला नो कॉम्प्लेनिंग चॅलेंज असं म्हणतात. कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, परिस्थितीला दोष द्यायचा नाही. त्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीमध्ये अशा 3 गोष्टी लिहून काढा, ज्यासाठी तुम्ही देवाचे किंवा निसर्गाचे ऋणी आहात. जसे की आज मला चांगलं जेवण मिळालं, माझं कुटुंब सुरक्षित आहे किंवा माझ्याकडे डोक्यावर छप्पर आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमच्या आयुष्यात अधिक चांगल्या गोष्टी घडू लागतात. हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, हे 5 नियम ऐकायला कदाचित खूप सोपे वाटतील, पण ते सलग 21 दिवस पाळायला प्रचंड इच्छाशक्ती लागते. पहिल्या दिवशी तुम्ही खूप उत्साही असाल, 5व्या दिवशी तुम्हाला कंटाळा येईल, 10व्या दिवशी मन सांगेल सोडून दे. काय फरक पडतोय? पण जो माणूस या 10व्या, 11व्या दिवसाच्या संकटावर मात करून 21 दिवस पूर्ण करेल, तोच आयुष्यात इतिहास रचेल. हे 21 दिवस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतात. स्वतःला विचारा, काय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी स्वतःला हे 21 दिवस द्यायला तयार आहात? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये लिहा, आय एम रेडी फॉर 21 डेज चॅलेंज. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, ज्यांना सोबत घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका ऊर्जावान विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रयत्न करत राहा. धन्यवाद.